चलो लेट स्टार्ट. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की समजा जो आपला फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे ALUचा तो आपण करणार आहे आणि त्याच्या आधी एक्सपेरिमेंट परफॉर्म करायची थोडीशी थेरी सांगाल मी, म्हणजे पटकन आपल्याला एक्सपेरिमेंट समजेल. ओके. सो सगळ्यात पहिले तर एक्सपेरिमेंटचं नाव खूप मोठं वगैरे असणार, पण आपण याला शॉर्ट फॉर्ममध्ये ALU म्हणतो. ही एक्सपेरिमेंटची ब्लॉक डायग्राम आहे. आता या ब्लॉक डायग्राममध्ये आपण फर्स्ट टाईम जे आहे बस वगैरे यूज करणार आहे. जसं की आता मागचा व्हिडिओ बघितला असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी एक सिम्पल अँड गेट करून दाखवला होता. त्याच्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारची ॲड्रेस बस किंवा म्हणजे जो ऑपरेशन करतो तो ए आणि बी जो इनपुट देतो तो सिंगल बीटचा होता, पण आता आपण ए आणि बी 4-4 बीटचे देणार आहे. तर आपल्याला बस यूज करायची आहे. तर ते काय असतं ते सांगतो मी. आणि आपल्याला एक एफ नावाचा व्हेरिएबल यूज करायचा जो आपला फंक्शन असणार आणि रिझल्ट आपला वाय असणार आणि एक C__ बी म्हणजे कॅरी वगैरे असणार. आता ALU म्हणजे काय? ALU म्हणजे अॅर्थमॅटिकल अँड लॉजिकल युनिट, जे की काही ऑपरेशन्स करू शकतं जे आपल्या जे इनपुट बिट्स आहे. तर आपण काय करतो 4-4 बीटचे इनपुट घेतो. ए पण 4 बीटचा असणार, बी पण 4 बीटचा असणार. आता आपण ऑपरेशन्स कोणते कोणते करतोय तर हे इथं लिहिलं आहे. आता मी काय करणार आहे, मला हवं आहे की समजा मला 8 ऑपरेशन्स करायचे. तर 8 ऑपरेशन्ससाठी मला किती बिट्स लागणार? तर 2 इथं 3 हे लिहिलेलं आहे. तर 2 म्हणजे इक्वल टू 8, म्हणजे 3 बीट जर मी घेतलं, 3 बीटचं इनपुट एफ म्हणजे फंक्शन किंवा ऑपरेशन जर मी घेतलं तर मला 8 ऑपरेशन्स सेट करता येईल. तर ते 8 ऑपरेशनमधून मी 8 ऑपरेशन कोणते ठेवतो आहे? तर मी काय करतो आहे, 6 लॉजिकल ऑपरेशन ठेवतो आहे आणि 2 अॅरिथमॅटिक ऑपरेशन घेतो. 6 लॉजिकल ऑपरेशनमध्ये समजा मी अँड घेतो आहे, ऑर घेतो आहे, एक्सऑर घेतो आहे, नॉर घेतो आहे, नॅन्ड घेतो आहे, एक्स नॉर घेतो आहे. तर हे 6 लॉजिकल ऑपरेशन आपण करणार. आणि अॅर्थमॅटिकमध्ये आपण काय करू शकतो, सम, डिफरन्स, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन थोडंसं हार्ड असतं म्हणून आपण फक्त सम आणि डिव्हिजन करतो आहे. ठीक आहे. आता जे लॉजिकल ऑपरेशन आहे त्यांच्यासाठी कॅरी किंवा बॉरोची गरज नाही आहे. तर आपण C__ जेव्हा जे आपलं आउटपुट असणार आहे C__ म्हणजे कॅरी किंवा बॉरो, हे लॉजिकल ऑपरेशनसाठी डोंट केअर असणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बसचं मी सांगतो. पण आपले जे फंक्शन्स आहेत, आता फंक्शन्स म्हणजे आपल्याला 8 फंक्शन करायचे तर 3 बिटचे असणार. तर समजा 000 पासून 11 पर्यंत मी सेट केलं की समजा 000 माझा अँड असणार, सिमिलरली 001 माझा नॅन्ड असणार, असं सगळं मी सेट केलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर याच्यामधून जे माझं आउटपुट येईल, जे लॉजिकल ऑपरेशन त्याचं आउटपुट डायरेक्टली मला वायमध्ये दिसेल. कॅरी आणि डिफरन्सची मला काही घेणं देणं नाही. सॉरी, कॅरी आणि बॉरो इथं पाहिजे, इथं बॉरो पाहिजे. बॉरोशी मला काही घेणं नाही, तर तुम्हाला डोंट केअर ठेवणार. ठीक आहे. आणि अँड आणि सबट्रॅक्शनसाठी आपण वायवरती रिझल्ट बघणार मेन. C म्हणजे कॅरी असणार जो ॲडिशन नाही येणार, आणि B म्हणजे बॉरो म्हणजे सबट्रॅक्शन येणार. ठीक आहे. आता बस म्हणजे काय? बस म्हणजे मी परत एकदा समजतो. आता समजा मला A द्यायचा आहे, A मला द्यायचा आहे समजा 011. ठीक आहे, 4 बीटचा आहे. तर मी काय करणार, ही जी बस आहे याला आपण, हे रिप्रेझेंटेशनची मेथड आहे ॲक्च्युली. असे 2 एक ॲरो दाखवायचा आणि त्याच्यावरती कट देऊन असं 4 लिहिलं, म्हणजे ही 4 बीटचं इनपुट आहे किंवा 4 बीटचं आउटपुट आहे असं पण. तर याला आपण असं रिप्रेझेंट करतो आणि त्याचं मिनिंग असं आहे की समजा A म्हणजे A0 पासून A0, A1, A2, A3. तर याच्यामध्ये 0 पण काउंट होतं म्हणून आपण असं रिप्रेझेंटेशन करतो. सिमिलरली F समजा मी 3 बीटचं दिलं तर F0, F1, F2 याचा मिनिंग आहे. हा बसचा ॲक्च्युअल हा मिनिंग आहे. ठीक आहे. तर आपण हे जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट करणार तेव्हा आपण देणार. आणि मग आपल्याला करायचं काय की समजा हे झालं, त्याची प्रोग्रामिंग कशा द्यायची की समजा F जर 000 आहे तर आपल्याला अँड करायचं आहे, 001 आहे तर नॅन्ड करायचं. तर हे कोडमध्ये MVMमध्ये आपण लिहिणार. ठीक आहे. आणि त्याचं लॉजिक जे असणार की अँड असल्यावर काय करायचं, सॉरी ॲडिशन असल्यावर काय करायचं, सबट्रॅक्शन असल्यावर काय करायचं, ते आपण MVMमध्ये लिहिणार. आणि त्यानंतर आपण टेस्ट बेंचमध्ये काय करणार की समजा कोणतं पण A देऊन टाकायचं. ठीक आहे. आणि कोणतं पण B देऊन टाकायचं आणि त्यांचे ऑपरेशन व्हेरीफाय करायचे. अँडचं रिझल्ट काय येतो आहे, नॅन्डचा रिझल्ट काय येतो आहे. तर हा पार्ट मी थोडासा नंतर सांगतो. पहिले आपण MVMपर्यंत जाऊ. ठीक आहे. तर मी काय करणार, सिम्पल आपण नवीन प्रोजेक्ट क्रिएट करून घेऊ. मी इथं ऑलरेडी IDE वगैरे स्टार्ट केली आहे आणि हे माझं जुनं आहे सिम्युलेटर आहे जे मी टेस्ट करतो, तर ते मी बंद करून देतो. इथं काही काम नाही आपल्याला. ठीक आहे. तर सुरुवात करू. सगळ्यात पहिले ओपन प्रोजेक्ट किंवा नवीन प्रोजेक्ट क्रिएटच करून घेऊ. तर हे माझं न्यू प्रोजेक्ट क्रिएट झालं. आता इथं आपण नाव द्यायचं आहे, काय पण नाव देऊ शकतो आपण. तर पण मी काय करणार की सगळ्यात पहिले फोल्डर सिलेक्ट करू. तर IICमध्येच मी इथं चूज करतो. इथं मी एक फोल्डर बनवतो. समजा प्रोजेक्टचं नाव देतो की ALU_4. ठीक आहे. कारण की आपलं 4 बीटचं ऑपरेशन करणार आहे. तर ALU_4 दिलं. त्यानंतर हे सगळे मी लास्ट व्हिडिओमध्ये टाकलं होतं आपल्याला काय काय सेट करायचं आहे, IC वगैरे हे सगळे इथं बरोबर आहे. तर मी नेक्स्ट करतो. त्यानंतर याला फिनिश दाबायचे. ठीक आहे. हे माझा प्रोजेक्ट क्रिएट झालं. आता मी काय करणार, सगळ्यात पहिले आपण एक नवीन VHDL मॉड्यूल सिलेक्ट करू. ठीक आहे. त्याचं नाव आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव सिमिलर पाहिजे. तर ALU_4. परत VHDL मॉड्यूलवर क्लिक करायचं, नेक्स्ट दाबायचं. ठीक आहे. आता इथं मेन आपलं काम आहे. तर माझे इनपुट्स काय काय, A. ठीक आहे. B. A आणि B माझा इनपुट आहे आणि हे दोघं इनपुट असणार आहे आणि हे बस असणार आहे. ठीक आहे. तर मला हे 4-4 बीटचे द्यायचे. तर मी इथं जसं मी सांगितलं होतं 4 बीट म्हणजे इथं 3 द्यायचं MSB आणि इथं पण 3 द्यायचं, कारण की 0, 1, 2, 3 असं 4 बीट काउंट होतं. ठीक आहे. रिझल्टमध्ये माझा अजून एक इनपुट असणार आहे F म्हणजे माझा फंक्शन असणार आहे. हा पण माझा एक बस असणार आहे, पण हा
3च बिटचं असणार, म्हणजे इथे बसमध्ये 2 आणि 0 द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर आउटपुट माझं असणार आहे वाय, जो की माझा आउटपुट देणार, आणि अजून एक आउटपुट असणार आहे C_B, म्हणजे कॅरी किंवा बॉरो, ते पण माझं आउटपुट असणार आहे. ठीक आहे. तर कॅरी माझा सिंगल बीट, तर त्याच्यासाठी बसची गरज नाही मला. वायसाठी बसची गरज आहे, तर ते इथं मी MSB3 हे देणार. ठीक आहे. आणि आपल्याला आर्किटेक्चरचं नाव चेंज करायचं आहे, ALU_4_4_ आर्किटेक्चर. ठीक आहे. किंवा ARCH मी लिहू शकतो. ठीक आहे. हे झालं माझं सगळं इनपुट आणि आउटपुट आणि त्यांचे बस वगैरे दिले. इथं परत एकदा व्हेरिफिकेशनसाठी आपण बघू शकतो काय काय, आणि फिनिश दाबायचं. हे माझं MVN क्रिएट झालं. ठीक आहे. याच्यानंतर मी काय करणार, जे पण माझ्या कमेंट्स वगैरे आहे ह्या कमेंट्स मी काढून देणार, आणि इथं मेन MVN आपल्याला टाईप करायचं आहे. आता MVM जे आहे ते आपल्याला ग्रुपमध्ये प्रोव्हाइडेड आहे, जे की अशा PDF मध्ये येतं. तर MVMच्या अशा PDF मध्ये येतं. आता हे टाईप मी तुमच्यासमोर करत बसणार नाही, याला थोडं एक्सप्लेन करतो आणि परत याला कॉपी पेस्ट करून इथं ठेवून देतो आणि मग थोडंसं एक्सप्लेन करून सांगून देतो. ठीक आहे. 1 मिनटं मी याला कॉपी करतो. ओके. तर मी इथं आता MVM कॉपी केलं आहे. तर आता परत छोटंसं लगेच मी याचं समरी सांगतो आहे, की हे माझं लायब्ररी सेक्शन आहे. याच्यानंतर इथं एंटिटी डिक्लेरेशन आहे, की माझं इनपुट काय आउटपुट काय, तर इथं चेक करायचं. त्यानंतर इथं माझं मेन आर्किटेक्चर सुरू होत आहे. ठीक आहे. तर मी काय करतो आहे, प्रोसेस इथं डिक्लेअर करतो आहे, आणि जे पण माझं F आहे, Fच्या डिपेंडिंग मला ऑपरेशनसाठी सिलेक्ट करायचं. जसं फॉर एक्झाम्पल इथं when 0 0 0 आहे, तर मी इथं A आणि Bचं अँडिंग करतो आहे, किंवा 0 0 1 आहे तर A आणि Bचं मी नॅन्डिंग करतो आहे, असं. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा समजा इथं 1 1 0 आहे, जेव्हा म्हणजे मला ॲडिशन करायचं, जसं की इथं फंक्शन टेबलमध्ये लिहिलं आहे. ठीक आहे. फंक्शन टेबल माझं आहे इथं. तर 1 1 0साठी मी ॲड करतो आणि 1 1 1साठी मी सबट्रॅक्ट करतो आहे. तर ते इथं लॉजिक लिहिलं आहे मी, की समजा 1 1 0साठी ॲड करायचं आहे, तर रिझल्ट वगैरे इथं स्टोअर होईल, रिझल्ट व्हेरिएबलमध्ये रिझल्ट स्टोअर होईल, आणि त्याची कॅरी वगैरे येणार, आणि ती कॅरी आपण रिझल्टचा 4th बिटने घेतो. ठीक आहे. तर हे सगळं मी इथं लॉजिक दिलं. आता हे समजा हे लॉजिक जर तुम्हाला व्यवस्थित जर समजून घ्यायचं, तर हे कॉपी पेस्ट करून आपण ChatGPTला टाकू शकतो. ChatGPT आपल्याला व्यवस्थित त्याचं लॉजिक समजून सांगेल. ठीक आहे. तर हे याच्यावर मी टाईम वेस्ट करणार नाही. तर हे झालं माझं MVM. ठीक आहे. आता MVM इथं पेस्ट केल्याच्यानंतर आपण काय करायचं, सिंथेसाइजमध्ये जायचं आणि सिंथेसाइज रन करायचं. ठीक आहे. याला इथं सेव्ह करायचं बोलतो, याला सेव्ह करायचं, आणि हे सिंथेसाइज रन होतं थांबायचं. त्यानंतर आपण काय करू शकतो, की समजा त्याचं चेक करू शकतो, की आपलं स्केमॅटिक वगैरे काय आहे. तर सिंथेसाइजला इथं टिक आलं, म्हणजे व्यवस्थित झालं. आता काय करायचं, स्केमॅटिकमध्ये जायचं. स्केमॅटिकमध्ये याच्यानंतर मी गेलो, की जसं आपलं अँड गेटचं स्केमॅटिक होतं, तर ते खूप मोठं होतं. ठीक आहे. आता अँड गेटचं स्केमॅटिक खूप छोटं होतं. इथं याच्यामध्ये जर याच्या स्कीमॅटिकमध्ये जर आपण गेलो, तर भरपूर मोठं असणार आहे, आणि याच्याशी आपल्याला असं काही घेणं देणं नाही, की आपल्याला एक्सप्लेन करावं लागणार. हे फक्त आपल्याला ॲप्रिशिएट करायचं आहे, की आपल्याला बघायचं आहे फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी स्कीमॅटिक आहे. टेक्नॉलॉजी स्कीमॅटिकमध्ये पण गेलो, तर हे भरपूर मोठं असणार. ठीक आहे. एवढं याच्या आतमध्ये एवढी समजा आपलं जे FPG आहे त्याच्या आतमध्ये एवढं सगळं होणार आहे. त्यानंतर आपण काय करायचं, की समजा ही ब्लॉक डायग्राम आणि आपली जी ब्लॉक डायग्राम आहे ती व्हेरीफाय करायची, की सेम आली का नाही. तर आपण बघू शकतो, की आपण जी ब्लॉक डायग्राम काढली होती आणि ही सेम आली आहे. ओके. A B F आणि Y. ठीक आहे. हे आपण चेक केलं. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, नेक्स्ट आपलं सेकंड, की समजा आपल्याला TVM करायचं, तर आपल्याला काय करायचं, इम्प्लिमेंटेशन मोडपासून सिम्युलेशन मोडमध्ये जायचं. सिम्युलेशन मोडमध्ये गेलं, त्याच्यानंतर आपल्याला एक इथे TVM आणायचं आहे. तर आपण न्यू सोर्सवरती क्लिक करणार. त्यानंतर आपल्याला SGL टेस्ट बेंचवर जायचं. इथं मी नाव देणार ALU_4_4_TVM. ओके. याचं मी नाव चेंज येतं, कारण की आपल्याला MVMचं आणि TVMचं नाव थोडं चेंज करावं लागतं, कारण की कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं. ठीक आहे. याच्यामध्ये नेक्स्ट देणार ALU_4 आणि डिटेक्ट केलं, फिनिश दाबायचं. ठीक आहे. आता परत काय होणार, इथं TVM क्रिएट होईल. आता या TVMमधून आपल्याला कमेंट्स वगैरे काढायचे आणि परत TVM टाईप करायचं आहे. तर मी काय करणार, सिम्पल TVM मी एका ठिकाणी कॉपी करून ठेवलं, हे TVM इथं पेस्ट करतो आणि थोडंसं त्याला सांगून मग आपण पुढं वेव फॉर्म वगैरे एक्सप्लेन करू. ठीक आहे. तर मी ते आणतो, 1 मिनटं. ओके. तर हे इथं मी माझं TVM पेस्ट केलं आहे. त्याच्यामध्ये परत लायब्ररी सेक्शन आहे, एंटिटी डिक्लेरेशन वगैरे हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आता इथं स्टिम्युलस प्रोसेस आणि A आणि Bचं इनपुट कसं द्यायचं ते बघूया. ठीक आहे. आता आपण काय करतो, की समजा A आणि B जर आपण 4 बिटचं कॉम्बिनेशन जर करत गेलो, तर 4 बिटचं म्हणजे 0 पासून 15 पर्यंत होणार, आणि 0 पासून 15 म्हणजे Aची 15 कॉम्बिनेशन आणि Bचे पण 16 कॉम्बिनेशन. तर 16 कॉम्बिनेशन आपण न करत बसता आपण फक्त A आणि B एक सिंगल काही पण बिट देऊन टाकूया, आणि त्यानंतर आपण काय करणार, की समजा रिझल्ट Y आणि कॅरी आणि बॉरो आपण त्याचा रिझल्ट बघूया. ठीक आहे. तर स्टिम्युलस प्रोसेस म्हणजे काय, स्टिम्युलस प्रोसेस आपल्याला लागणार आहे Fसाठी. A आणि B साठी आपण इथं स्टिम्युलस प्रोसेस नाही घेते, कारण की आपल्याला A आणि B फिक्स द्यायचं आहे. स्टिम्युलस प्रोसेस म्हणजे कसं आहे, की समजा आपल्याला F द्यायचं, तर F आपल्याला 0 पासून 8 पर्यंत 0 पासून 7 पर्यंत व्हॅरी करायचं, जर कारण की आपण 8 कॉम्बिनेशन देतो Fचे, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. ठीक आहे. तर मला काय करायचं आहे, A आणि B फिक्स द्यायचे, पण F मला व्हेरिएबल द्यायचं आहे, की मला ॲड पण व्हेरीफाय करायचं आहे, नॅन्ड पण व्हेरीफाय करायचं आहे, सबट्रॅक्शन पण व्हेरीफाय करायचं आहे. तर मी काय करणार,
एफला 000 पासून 111 पर्यंत देणार. त्याच्यासाठी मला स्टिम्युलस प्रोसेस लिहायला लागेल. पण ए आणि बीसाठी मी स्टिम्युलस प्रोसेस नाही लिहिते. मी काय करतो डायरेक्टली ए इज इक्वल टू 1001 आणि ए बी इज इक्वल टू 1011 देऊन टाकतो. हे माझं एक्झाम्पलसाठी की समजा ए आणि बी मी हे देतो आणि मी त्याचा रिझल्ट व्हेरीफाय करणार. आता आपल्याला काय लागेल की समजा एफसाठी स्टिम्युलस प्रोसेस द्यायची होती. हे याच्यामध्ये मेन काम आहे. जसं की आपण अँड गेटसाठी पण केलं होतं. ए आणि बी आपण समजा थोडेसे वेव फॉर्म स्क्वेअर वेव वगैरे दिले होते. त्याला लक्षात घ्यायसाठी समजा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर कळेल. तर मी काय करणार आहे एफला समजा इनिशियलाइज करतो 0 पासून, जे की ऑलरेडी होत असतं बाय डिफॉल्ट. आणि एफला मी काय करतो एफ इज इक्वल टू एफ प्लस 1 प्रत्येक 100 नॅनो सेकंड नंतर मी करणार आहे. म्हणजे पहिले एफ 000 असणार, मग 001 होणार, 100 नॅनो सेकंडच्या गॅपमध्ये असं 111 पर्यंत जाईल. ठीक आहे. आणि त्यानंतर रिपीट पण होईल. ठीक आहे. तर हे मी स्टिम्युलस प्रोसेस दिलं आणि हेच माझं मेन TVMचं लॉजिक आहे. आता याला समजा डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे, परत याला कॉपी पेस्ट करून ChatGPTला द्या आणि याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटेल. तर यानंतर काय करायचं आहे की आपल्याला डिझाईन युनिटी याच्यावरती क्लिक करायचं, आय सिम्युलेटरमध्ये जायचं, याला आपण टार्गेट लाईन बोलतो आणि बिहेवियरल चेक सिंटॅक्सला रन करायचं. ओके. याला मी सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर ह्या ठीक केलं आणि याच्यानंतर स्टिम्युलस प्रोसेस आहे सिम्युलेटवर क्लिक करायचं, सिम्युलेट बिहेवियर मोडवर आणि त्याच्यावर रन करायचं आणि मग आपल्याला वेव फॉर्म दिसणार. आता वेव फॉर्म आपल्याला दिसेल, पण मेन आपल्याला करता आलं पाहिजे की हे वेव फॉर्म समजता आला पाहिजे. आणि याच्यावरतीच मेन तुमचा जो वायवा होईल जेव्हा एक्सटर्नल वगैरे विचाराल, तर मेन जर वेव फॉर्म आपल्याला एक्सप्लेन करता आला म्हणजे आपला एक्सपेरिमेंट आपल्याला येतो आहे. तर याच्यासाठी थोडीशी आपण एक काम करू, पहिले ऑन पेपर बघूया काय करणार आहे आपण आणि मी एक्झाम्पल काय घेतलं. ठीक आहे. तर जो पार्ट राहिला होता आधी तो. आता मी एक्झाम्पल असं घेतो आहे, मी काय करतो ए इज इक्वल टू 9 सिलेक्ट करतो आहे आणि बी इज इक्वल टू 11 सिलेक्ट करतो आहे. आता 9 आणि 11 माझं बायनरीमध्ये काय होतं हे आपल्याला माहिती आहे, 1001 आणि 1011. ठीक आहे. आता ए आणि बीचं ॲडिशन 9 + 11 आपल्याला 20 आहे, डेसिमलमध्ये आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. पण जेव्हा मी याला बायनरीमध्ये करणार तर हे माझं ॲडिशन वगैरे असं होणार आणि आपल्याला काय करेल की एक कॅरी येतो आहे माझा आणि त्याच्यानंतर माझा जो रिझल्ट येणार 0100 येणार. ठीक आहे. हे मला दिसलं पाहिजे TVMमध्ये. त्याच्यानंतर जेव्हा ए आणि बी मी सबट्रॅक्शनमध्ये जातो आहे तर 9 - 11 तो माझा -2 येणार आहे. ठीक आहे. तर मी काय करणार, जो निगेटिव्ह आहे त्याच्यामधून जर समजा नंबर निगेटिव्ह आहे तर मी बॉरो जो आहे तो 1 दाखवणार आणि जर समजा रिझल्ट माझा पॉझिटिव्ह आहे जो की माझा वाय आहे तर तो मी बॉरो 0 दाखवणार. तर मी काय करणार 2ला 0010 वाय माझा असणार, कारण की हे 2 रिप्रेझेंट करतं डेसिमलमध्ये. आणि जो माझा इथं बॉरो लिहिलेलं पाहिजे, तर माझा 1 आहे तो 1 माझा बॉरो असणार. ठीक आहे. तर बॉरोचं मी इथं बी लिहून देतो. तर हे मला TVMमध्ये आउटपुटमध्ये रिझल्टमध्ये दिसलं. तर हे माझं ऑन पेपर झालं. तर ऑन पेपर मी याला व्हेरीफाय करेन माझ्या TVMचं रिझल्टसोबत. ठीक आहे. तर मी काय करणार, हे बघा इथं दिसतं आहे, जर मी याला थोडंसं झूम करतो तर किंवा असं बघूया. ठीक आहे. आता इथं दिसतं आहे, इथं ए दिसतं आहे बघा, इथं ए आहे. हे एसाठी मी इनपुट दिलं आहे 0100. ठीक आहे. इथं लिहिलेलं आहे. आणि बी काय बी माझं मी दिलं आहे 1011. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, सगळ्यात पहिले जेव्हा माझा F 000 आहे म्हणजे हा माझा F000 आहे, तर माझा रिझल्ट काय येतो आहे, मला F000 म्हणजे माझ्या फंक्शन टेबलमध्ये मी लिहिलं आहे अँड ए. ठीक आहे. तर माझा ए आणि बीची अँडिंग होणार. तर बघायचं ए आणि बीची अँडिंग होती का बरोबर, तर 1 आणि 1चं अँड होतं 1, जे की इथं दिसतंय, इथं 1, 0 आणि 0चं 0, 0 आणि 0चं परत 0 आणि 1 आणि 1चं 1. ठीक आहे. आता अँड जे पण येणार, अँडचं अपोजिट नॅन्ड येणार, तर 1001चं अपोजिट 0110. ठीक आहे. असं मी नॅन्ड व्हेरीफाय केलं. त्यानंतर ऑर. आता ए आणि बीचं समजा मी ऑरिंग केलं, 1 आणि 1चं ऑर 1 येतं, त्याच्यानंतर 101 येतं, 000 येतं आणि 1चं 1 येतं. ठीक आहे. तर हा माझा ऑरचा रिझल्ट व्हेरीफाय झाला. सिमिलरली एक्सॉरचं होईल. मग समजा जे पण माझे रिझल्ट येईल, जे माझे 6 लॉजिकल ऑपरेशन आहे, तर ते मी इथं व्हेरीफाय करू शकतो. मेन आपल्याला इथं बघायचं आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचं. तर आता मी जेव्हा 110 देतो तेव्हा माझं ॲडिशन होतं आहे आणि 111 देतो तेव्हा माझं सबट्रॅक्शन होतं आहे. तर आपण बघू शकतो इथं काय आणि ही जी लास्टवाली बीट आहे, लास्टवाला जो पार्ट आहे, ही लास्टवाली लाईन किंवा वेव फॉर्म, तर हा C_B माझा कॅरी येतो. ठीक आहे. तर मी बघतोय जेव्हा 110 आहे माझा सम आहे, म्हणजे माझा रिझल्ट काय होतं आहे 0100, जो की आपण ऑन पेपर कॅल्क्युलेट केला होता. हे बघा इथं लिहिलं आहे 0100 आणि माझा कॅरी काय पाहिजे 1 पाहिजे. ठीक आहे. तर इथं आपण TVMमध्ये हे व्हेरीफाय करू शकतो की माझा रिझल्ट येतो 0100 आणि माझा कॅरी 1 आहे. इथं बघा हे तर आधी इथे 0 होता एवढा पार्ट आणि मग इथं परत 1 आला. ठीक आहे. आता जेव्हा मी सबट्रॅक्शन करतोय तेव्हा माझा रिझल्ट काय येतोय 0010 म्हणजे 2 येतोय आणि कॅरी बॉरो इथं 1 म्हणजे माझा -2 येतोय. ठीक आहे. जे की आपण ऑन पेपर पण केलं होतं, इथं दिसतंय. ठीक आहे. तर 1 आणि 0010 हेच माझं TVMमध्ये परत दिसतंय. तर असा रिझल्ट व्हेरीफाय करायचा. आणि जेव्हा मी इथं लॉजिकल ऑपरेशन करतोय तर काय माझं कॅरी आणि बॉरो नेहमीच 0 आहे, जो की डोंट केअर आहे, मला याची गरज पण नाही, कारण की तेव्हा कॅरी आणि बॉरोचं कामच नाही. अॅरिथमॅटिक ऑपरेशन जो की सबट्रॅक्शन ॲडिशन आहे त्याच्यासाठी फक्त कॅरी आणि बॉरो लागतो. तर ते माझं इथं व्हेरीफाय झालं. हे झालं मेन आपलं TVM व्हेरीफाय. त्यानंतर आपल्याला काय करायचं की समजा
बिट फाईल जनरेट करायची. तर आता माझं सिम्युलेशनचं काम झालं, तर याला मी क्लोज करून देणार. ओके. सो हे झालं आपलं TBM. आता TBM झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बिट फाईल जनरेट करायची आणि त्याच्यासाठी आधी आपल्याला प्लॅन ॲडचं आपल्याला तिथं समजा पिनचे नावं वगैरे द्यायला लागणार. तर आपण काय करणार, सिम्युलेशन मोडपासून याला इम्प्लिमेंटेशन मोडमध्ये जायचं आणि आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले प्लॅन ॲड ओपन करायचं. ठीक आहे. तर काय करणार मी, प्लॅन ॲड ओपन करणार आणि आपल्याला लॅब मॅन्युअल पण लागेल. तर लॅब मॅन्युअल इथं आहे माझी, जी आपली VLSI बोर्डची मॅन्युअल आहे. तर मी काय करणार आहे, A आणि Bचे पिन नंबर्स देणार आहे आणि Fचे पण देणार आणि Y पण लागेल आणि कॅरी आणि बॉरो पण लागेल. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यांचं इनपुट द्यायचं आहे. तर मी ते करणार. तर काय करायचं, सगळ्यात पहिले ओपन प्रोजेक्टमध्ये जायचं. ओपन प्रोजेक्टमध्ये ALU_4 आपला प्रोजेक्ट फोल्डर आहे, त्याच्यामध्ये जाऊन ही फाईल सिलेक्ट करायची आणि याला ओपन करून घ्यायचं. ओके दाबायचं, हे ओपन होईल. त्याच्यानंतर तोपर्यंत मी मॅन्युअलमध्ये सापडतो. आपल्याला पेज नंबर 9वरती जायचं आहे. ठीक आहे. हे ओपन झालं, याला ओपन होऊ द्यायचं. पेज नंबर 9. ठीक आहे. इथं आपण काम करतो. तर मेन मी काय करणार आहे, समजा ए म्हणजे काय करणार आहे, मी सुरुवातीचे जे आपले स्विच 1 आहे, स्विच 1चे जे सुरुवातीचे 4 स्विच आहे ते मी एमध्ये देतो आहे. ठीक आहे. त्यानंतर स्विच 2चे 4 बिट जे आहे ते मी बी देणार आहे. ठीक आहे. स्विच 3चे 3 बिट ते मी एफ देणार आहे. हां. आणि स्विच 4चे जी स्विच 4 बँक नंबर 4 आहे त्याचं 4 बिट मी वाय देणार आहे. आणि स्विच 4चा समजा मी लास्ट सेकंड किंवा लास्टवाला जो बिट आहे तो मी कॅरी किंवा बॉरोला देणार आहे. ठीक आहे. तर हे माझं पिन कॉन्फिगरेशन मी सिलेक्ट केलं आहे. आपण याला चेंज पण करू शकतो, आपल्या मनानं काही पण ठेवू शकतो, पण हे माझ्यासाठी समजा ठीक आहे, ऑप्टिमाइज आहे. तर मी काय करणार, याला ओके करायचं. ओपन एलिब्रेटेड डिझाईनमध्ये जायचं. ओपन एलिब्रेटेड डिझाईनमध्ये गेल्यानंतर इथे इनपुट आउटपुट प्लॅनिंग मोड सिलेक्ट करायचं आणि हे जे आहे याला एक्सपांड करायचं. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, याला मी हे जे ऑल पोर्ट्स याला एक्सपांड करायचं, एला एक्सपांड करायचं, बीला एक्सपांड करायचं, एफला एक्सपांड करायचं आणि वायला एक्सपांड करायचं आणि हे जे स्केलर प्रोडक्ट याला पण एक्सपांड करायचं. तर आपण बघू शकतो इथं ऑल पोर्ट्समध्ये जे पण माझे बस आहे, इथं A0 A1 A2 A3 हे असे दिसणार. यांना आपल्याला सेपरेट पिन नंबर द्यायचा आहे. तर मी काय करणार, फर्स्ट बँक म्हणजे माझा A0 आहे, तर मी काय करणार VLSI मधून आपल्या मॉड्यूलमधून तर मी P205 P206 P203 आणि P200 हे मी एला देणार. त्यानंतर सिमिलरली हे बीला, वायला आणि माझं मी एफला देणार आहे. ठीक आहे. तर हे सगळं मी फिल करतो आणि त्याच्यानंतर परत येतो. ठीक आहे. तर आता मी हे सगळं फिल केलं आहे. त्यानंतर काय करायचं, इथं सेव्ह कन्स्ट्रेंटचं बटन आहे, या सेव्ह कन्स्ट्रेंटच्या बटनवर क्लिक करायचं आणि या UCF फाईलला मला नाव द्यायचं. तर मी याला काय करतो, ALU_4_UCF असं नाव देणार आणि याला काय करायचं, लोकल टू प्रोजेक्टवर एकदा क्लिक करायचं, चूज लोकेशनवरती जाऊन सिलेक्ट दाबून द्यायचं. हे काय करणार, आपलं जर मेन प्रोजेक्ट फोल्डर आहे तिथेच ती फाईल पेस्ट करून देईल. ठीक आहे. याला ओके क्लिक केल्यानंतर ही फाईल सेव्ह होणार. जशी ही फाईल सेव्ह झाली, आपल्याला ही आपल्या जो प्रोजेक्ट फोल्डर आहे त्याच्यामध्ये दिसायला लागेल. तर मी इथं ISCमध्ये जातो, ALU_4 मध्ये जातो, तिथं ALU_4_UCF ही फाईल मला दिसते. ठीक आहे. आता काय करायचं, ही फाईल मला याच्यामध्ये ॲड करायची. तर मी इम्प्लिमेंटेशन मोडमध्ये जाणार, टार्गेट लाईनवर क्लिक करून ॲड सोर्सवर क्लिक करायचं आणि ही जी UCF फाईल आपण आत्ता बनवली होती ही वाली UCF फाईल ॲड करायची. तर ओपनवरती क्लिक करायचं आणि UCF फाईल ॲड करून घ्यायची. याला एक्सपांड केल्यानंतर इथं UCF फाईल आपल्याला इथं दिसणार, ही इथं व्हेरीफाय करून घ्यायची. तर याच्यामध्ये जे पण आपले पिन्स आपण दिले हे इथं आपण परत एकदा क्रॉस व्हेरीफाय पण करू शकतो. त्यानंतर काय करायचं, टार्गेट लाईनवर परत क्लिक करायचं. इम्प्लिमेंट डिझाईनवर नाही केलं तरी चालतं, डायरेक्टली आपण जनरेट प्रोग्रामिंग फाईलवर करून रन करून द्यायचं. ठीक आहे. यानं काय होईल, आपलं सिंथेसिस, इम्प्लिमेंट डिझाईन आणि जनरेट प्रोग्रामिंग फाईल सगळं एका सोबत रन होऊन जातं. याला रन व्हायला थोडासा वेळ लागतो. याला रन होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण काय करणार, किटमध्ये अपलोड करणार. आता किटमध्ये अपलोड करण्यासाठी आपल्याला काय काय लागेल, तर मी आधीच सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. समजा मी किटमध्ये अपलोड करण्याची प्रोसेस थोडी डिटेलमध्ये नाही सांगितली, तर भरपूर जणांचं थोडंसं कन्फ्युजन आहे, तर ते मी व्यवस्थित सांगतो आता. तर काय काय लागणार आहे, सगळ्यात पहिले काय लागेल की आपल्याला जे पण आपल्या Windows 11 आहे त्याच्यावरती एक ड्रायव्हर इन्स्टॉल हवा. तर डाउनलोड फोल्डर्समध्ये मी जी खाली जी ड्राईव्ह फाईल दिली आहे, त्या ड्राईव्ह फाईलमध्ये ही वाली जे ड्रायव्हर आहे CDM 21236220._setup, याला डबल क्लिक करून एकदा याला सेटअप करून घ्यायचं. याला एकदा सेटअप केलं, एक्स्ट्रॅक्ट आणि इन्स्टॉल दाबायचं. समजा छोटंसं काम आहे, ओके दाबून याला हे जे ड्रायव्हर आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, किट कनेक्ट करायची.
आता किट कनेक्ट केल्यानंतर किट कशी कनेक्ट करायची मी सांगतो, फोटोवर सांगतो, कारण की माझ्याकडे सध्या किट नाही आहे. तर 1 मिनिट मी तो फोटो ओपन करतो. आणि हां, इथं जनरेट प्रोग्रामिंग फाईलवर आपलं टिक आलं आहे. म्हणजे समजा मी आता फाईल ब्राउझरमध्ये गेलो तर मला इथं ALU_.bit फाईल दिसणार. तर मी काय करणार, ही जी हा जो फोल्डर आहे माझा, याला मी कॉपी करेन. हा माझा फोल्डर कॉपी झाला आणि शेअर्ड मेमरीमध्ये जाऊन मी हा फोल्डर पेस्ट करून देईल. ठीक आहे. शेअर्ड मेमरीमध्ये हा फोल्डर मी पेस्ट केला म्हणजे हा माझा Windows 11मध्ये येऊन जाणार. तर मी काय करेन, जी माझी शेअर्ड मेमरी होती, मी 1 मिनिटात शेअर्ड मेमरीमध्ये जातो, जिथं माझा शेअर्ड फोल्डर होता. तर माझा शेअर्ड फोल्डर हा इथं. ठीक आहे. तर हा माझा ALU_4 इथं कॉपी झाला आहे आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, बॅट फाईल वगैरे अपलोड करायची. तर जी बॅट फाईल आपल्याला लागणार आहे ते मी ड्राईव्हमध्ये देतो खाली. ही बॅट फाईल कॉपी करायची, ALU_4मध्ये जायचं आणि बॅट फाईल इथं पेस्ट करायची. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी बिट फाईल आहे, ज्या बिट फाईलचं आपलं नाव आहे ALU_4.bit, हे आपल्याला कॉपी करायची. ठीक आहे. त्यानंतर ही जी बॅट फाईल आहे याला राईट क्लिक करून एडिट विथ नोटपॅड करायचं आणि इथं लिहिलं आहे की या नावाला रिप्लेस करायचं. तर मी काय करणार, याला बॅकस्पेस करून या नावाला रिप्लेस करायचं, याला सेव्ह दाबायचं आणि याला कट करून द्यायचं. ठीक आहे. आता मी समजा सध्या माझी किट कनेक्टेड नाही, याला समजा मी डबल क्लिक केलं तर ही फाईल क्रॅश होणार. पण मी काय करतो, लॅबमध्ये गेल्यानंतर मी किट कनेक्ट केली होती आणि एक व्हिडिओ बनवला होता, तर ते मी दाखवेल. पण आपल्याला त्याच्या आधी समजा मी सांगतो की आपल्याला कसं हे करायचं आहे, किट कशी कनेक्ट करायची आणि आउटपुट कसं बघायचं आहे. सेम काय करायचं, सेम तुम्ही जेव्हा हे एक्सपेरिमेंट लॅबमध्ये करसाल, अपलोड करायचं आणि ते आउटपुट कसं बघायचं तर मी सांगेल. तर 1 मिनिट मी किटचा फोटो आणतो याच्यात. ओके. तर हा माझा किटचा फोटो आहे. तर मी सांगतो कसं करायचं. सगळ्यात पहिले आपला जो JTAG कनेक्टर असतो, तर त्याचा समजा मी शेप बघितला. जेव्हा तुम्ही JTAG कनेक्टर घ्याल हातात, तर त्याचा शेप असा असतो की एक ट्रॅपेझॉइडल शेप असतो असा आणि एक त्याची छोटी साईड असते आणि एक मोठी साईड असते. तर काय करायचं, ही जी छोटी साईड असते ती आपल्या FPGAच्या फेसिंग हवी आणि इथं असं कनेक्ट करून द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर मी काय केलं आहे, ही माझी बँक A. ठीक आहे. ही माझी फर्स्ट बँक आहे, A वाली बँक. तर मी काय करतो आहे, याची जे सुरुवातीचे 4 बिट आहे, ही माझं A देणार आहे मी. ठीक आहे. तर सॉरी, स्विच W1 माझी बँक आहे, तर त्याला मी सुरुवातीचे जे 4 स्विचेस आहेत ते मी A देतो आहे. तर हा माझा स्विच झाला. तर 0 0 1 1. ठीक आहे. समजा मी असा इनपुट दिला तर काय होणार, हे जे 4 LED आहे, हे 4 वाले LED ग्लो होणार. ठीक आहे. तर माझा इनपुट समजा मी दिला 0 0 1 1. ठीक आहे. त्यानंतर मी काय करणार, इथं B देणार. तर इथं समजा B माझे सगळे 1 1 1 आता इथं ऑलरेडी सध्या स्विच क्लिक केलेले आहे. ठीक आहे. तर ही वाले 4 LED माझे ग्लो होणार. ठीक आहे. तर माझा A काय 0 0 1 1. ठीक आहे. आणि B काय 1 1 1 1. ठीक आहे. त्यानंतर समजा इथं मी काय केलं आहे, इथं मी सबट्रॅक्शन मोड लावलेले आहे. समजा इथे सगळे चालू आहे 1 1 1 1. तर हे वाले 3 LED माझे ग्लो होणार, म्हणजे F माझा सबट्रॅक्शन मोडमध्ये. आणि मग मला याचं आउटपुट दिसेल. तर सुरुवातीचे 4 बिट आहे, जे पण याचं सबट्रॅक्शनचं आउटपुट असेल हे मला इथं दिसेल. आणि जर बॉरो आला तर लास्टवाला जो बिट आहे, हा वाला लास्टवाला जो LED आहे तो ग्लो होणार आणि ते माझं बॉरो असणार. ठीक आहे. तर जेव्हा आपण रिझल्ट बघतोय तर हे सगळं 0 पाहिजे बाय डिफॉल्ट. आणि कारण काय होणार की समजा हे स्विचेस आणि हे जे LED हे सगळे शॉर्ट आहे. जो पण समजा हा वाला LED आणि हा वाला स्विच शॉर्ट असणार. तर त्याला चेंज करतो. तर हा वाला LED आणि हा वाला LED शॉर्ट असणार. तर समजा मी याला 1 करून दिला तर हा बाय डिफॉल्ट हा LED ग्लो होणार, म्हणजे आपल्याला आउटपुट व्यवस्थित दिसणार. त्याला काय करायचं, याला 0 ठेवायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित आउटपुट दिसणार. ठीक आहे. तर काय याच्यावरती मला आउटपुट दिसेल, तर हे सुरुवातीचे जे 4 बिट असणार हे माझं Y दिसणार. ठीक आहे. आणि हे माझं बॉरो दिसणार. तर असं आपल्याला आउटपुट बघायचं आहे. ठीक आहे. आता मी व्हिडिओमध्ये सांगणार की आपल्याला याला अपलोड कसं करायचं आहे. तर मेन याच्यासाठी पहिले ड्रायव्हर इन्स्टॉल हवा आणि मग आपण व्हिडिओमध्ये बघूया. ओके. सो मी आता हे लॅबमध्ये रेकॉर्ड करतो आहे. माझ्याकडे सध्या किट कनेक्टेड आहे. तर जसं की आता मी डिव्हाइस मॅनेजर चालू केलं आणि डिव्हाइस मॅनेजर जेव्हा चालू माझं त्याच्यानंतर काय आहे, आता सध्या मी काय केलं आहे, माझी USB पोर्ट लावून जे JTAG कनेक्टर आहे ते कनेक्ट केलं आहे. आणि इथं मला दिसतं आहे, जेव्हा मी किट कनेक्ट केल्यानंतर इथं मला दिसतं आहे व्हर्च्युअल बॉक्स USB ड्रायव्हर. ठीक आहे. जेव्हा आपण जे लास्ट युनिव्हर्सल सिरियल बस कंट्रोलरला एक्सपांड केल्यानंतर इथं मला दिसतं आहे. आता मी काय केलं, किट काढली तर माझं ते व्हर्च्युअल बॉक्सवाला गेलं. ठीक आहे. आता मी काय करणार, परत किट लावणार. परत किट लावला, परत इथं आलं बघा व्हर्च्युअल बॉक्स USB ड्रायव्हर. म्हणजे काय आहे, जेव्हा मी आता इथं क्लिक करणार, जेव्हा मी इथं बॅट फाईल मी ऑलरेडी एडिट केली आहे, तर बॅट फाईलवर जेव्हा मी आता इथं दाखवलं की समजा मी आता ALU किंवा इथं मी USRचा एक्सपेरिमेंट करतो
करत होतो जेव्हा मी हे करतो आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो तेव्हा. तर समजा मी आता इथं बॅट फाईलवर क्लिक केलं तर माझा ही जी बॅट फाईल ही क्रॅश होती आहे. ठीक आहे. तर कॅच असा आहे की आपल्याला काय करायला लागतं, हा जो आपला व्हर्च्युअल बॉक्स हा बंद करायला लागतो. तर व्हर्च्युअल बॉक्स जसा मी बंद करणार, हे बघा परत माझं डिव्हाइस मॅनेजर रिफ्रेश झालं. इथे मला आता व्हर्च्युअल बॉक्सला लिहिलेलं आहे USB सिरियल कन्व्हर्टर. ठीक आहे. तर जो मेन ड्रायव्हर आहे व्हर्च्युअल बॉक्स त्याच्यासोबत कॉन्फ्लिक्ट करतं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी बॅट फाईल क्लिक करतो तेव्हा असं टेक्स्ट वगैरे लिहून येतं आणि मग आउटपुट आपल्याला किटवरती दिसायला लागतं. तर मेन कॅच हाच आहे की आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा आपल्याला किट कनेक्ट करायची आणि बिट फाईल अपलोड करायची आहे किंवा बॅट फाईलवर डबल क्लिक करायचं आहे, डाउनलोडिंग प्रोसेस करायची आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, व्हर्च्युअल बॉक्स कम्प्लिटली बंद करायचा आणि त्याच्यानंतर डिव्हाइस मॅनेजरमध्ये USB कंट्रोलर दिसतं, जेव्हा ड्रायव्हर मी सांगितलं होतं तो इन्स्टॉल केल्यानंतर. आणि मगच आपण काय करू शकतो, डाउनलोडिंग प्रोसेसमध्ये पुढे जाऊ शकतो आणि मगच ते किटमध्ये अपलोड होतं आणि मगच किटवरती आउटपुट दिसतं. तर मेन हा प्रॉब्लेम येत होता भरपूर स्टुडंट्सला आणि याला सॉल्व करायसाठी मी सांगितलं की काय करायचं आहे आणि एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला आउटपुट वगैरे सगळं बघता येणार आणि कंप्लीट प्रॅक्टिकल इथं आपलं डाऊन जातं. ओके. तर हे होतं माझं एक्सपेरिमेंट नंबर 1 ALUचं. तर याच्यामध्ये आपण काय काय केलं, समजा MVM क्रिएट केलं, मग सिम्युलेशन केलं, TVM केलं आणि मग बिट फाईल बनवली आणि ती बिट फाईल अपलोड पण कशी करायची ती प्रोसेस डिटेलमध्ये बघितली. जो ड्रायव्हरवाला जो पार्ट होता, जो मेन कॅच होता की आपल्याला याच्यासाठी मेन आपलं जे हे व्हर्च्युअल बॉक्स आपल्याला बंद करायला लागतं, तेव्हाच आपले किट कनेक्ट होते. तर हे सगळं आपल्याला माहीत हवं होतं. हे झाल्यानंतर आपण किटमध्ये अपलोड केलं आणि त्याच्यामध्ये आपला आउटपुट कसा बघायचा ते मी सांगितलं, कारण की माझ्याकडे सध्या किट नाही आहे. जर मला इन फ्युचर किट भेटली तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये समजा किटसोबत आउटपुट दाखवाल आणि हे असं बघायचं आहे. ठीक आहे. तर माझा पार्ट इथे डन आहे. हे आपला फर्स्ट एक्सपिरियन्स झालं ALUचं. याच्यानंतर सेकंड एक्सपिरियन्स आहे USR युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टरचं. तर याच्यामध्ये समजा भरपूर 4-5 मोड आहे, सिसो मोड, पिपो मोड वगैरे, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि मग असे सिमिलरली बाकीचे एक्सपेरिमेंट मी सांगेल. ठीक आहे. थँक्यू.